रामचंद्र डोणे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला 12वी वाणिज्य कॉमर्स नंतर काय करावे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून देणार आहे। 12वी वाणिज्य कॉमर्स झाल्यावर विद्यार्थी BCom BA आणि CA CS यासारखे विविध पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम करू शकतात। तसेच व्यवस्थापन, अर्थशास्त्र, बँकिंग आणि मार्केटिंग यासारख्या क्षेत्रामध्ये कॅरियर करू शकतात। 12वी वाणिज्य कॉमर्स नंतरचे काही प्रमुख अभ्यासक्रम आणि कॅरियर पर्याय याविषयी तुम्हाला माहिती करून देणार आहे। तर पहिला आहे पदवी अभ्यासक्रम। यामध्ये बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजेच BCom, लेखा, अर्थशास्त्र, व्यवसाय, कायदा आणि व्यवस्थापन यासारख्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी लोकप्रिय पर्याय आहे। तर त्यानंतर आहे बॅचलर ऑफ बिझनेस अँड ॲडमिनिस्ट्रेशन BBA म्हणजेच उद्योजकता यासारख्या क्षेत्रामध्ये कॅरियरसाठी अभ्यासक्रम हा उपयुक्त आहे। त्यानंतर आहे बॅचलर ऑफ द अकाउंटिंग अँड म्हणजेच फायनान्स। तर यामध्ये लेखा आणि वित्त व्यवस्थापनात विशेष ज्ञान मिळण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे। त्यानंतर आहे बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज BBS, व्यवसाय आणि व्यवस्थापनाच्या विविध क्षेत्रामधील ज्ञानासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे। यानंतर आहे बॅचलर ऑफ द जर्नलिझम अँड मास म्हणजे BJMC, या कम्युनिकेशनमध्ये कॅरियरसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे। त्यानंतर आहे तुम्हाला व्यावसायिक अभ्यासक्रम। या म्हणजे 12वी कॉमर्स पास झाल्यानंतर आपण व्यावसायिक अभ्यासक्रमसुद्धा करू शकतात। तर त्यामध्ये आहे चार्टर्ड अकाउंट म्हणजेच CA। तर लेखा आणि आर्थिक क्षेत्रात कॅरियरसाठी हा अभ्यासक्रम आवश्यक आहे। कंपनी सेक्रेटरी म्हणजेच CS, तर कंपन्याच्या व्यवस्थापनात आणि कायदेशीर बाबीमध्ये काम करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे। त्यानंतर कॉर्पोरेट अकाउंटिंग, तर या कॉर्पोरेट अकाउंटिंगमध्ये कॅरियरसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे। आता व्यवस्थापन आणि इतर क्षेत्र, त्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट आणि पर्यटन क्षेत्रात कॅरियरसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे। त्यानंतर फूड टेक्नॉलॉजी, अन्न प्रक्रिया आणि व्यवस्थापनात कॅरियरसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे। त्यानंतर डिजिटल मार्केटिंग, तुम्ही 12वी कॉमर्स पास झाल्यानंतर हा डिजिटल मार्केटिंग म्हणजेच शिक्षण घेऊ शकता। म्हणजे डिजिटल मार्केटिंगसाठी आणि ऑनलाईन बिझनेसमध्ये कॅरियरसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे। त्यानंतर आहे अर्थशास्त्र आणि आर्थिक धोरणाबाबत म्हणजेच आधारित कॅरियरसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे। बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात कॅरियरसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत। तर मार्केटिंग आणि विपणन आणि विक्री क्षेत्रात या कॅरियरमध्ये अनेक संधी आहेत। आणि इतर पर्याय म्हणजे स्वतःचा तुम्ही व्यवसाय करण्यासाठी सुद्धा अनेक संधी उपलब्ध आहेत। तर अशा प्रकारे मी तुम्हाला 12वी म्हणजेच वाणिज्य म्हणजेच कॉमर्स पास झाल्यानंतर तुम्ही कोणते अभ्यासक्रम निवडू शकता हे मी तुम्हाला माहिती करून दिलेलं आहे। तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल रामचंद्र डोळे या न्यू चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतात। एक वेळ आवश्यक भेट द्या। धन्यवाद।